इफिशियन्सी इज इक्वल टू आउटपुट अपॉन इनपुट. कमी वेळामध्ये जास्त रिझल्ट आला पाहिजे. काही काही लोक 2-2 वर्षे फक्त प्रिपरेशन करतात आणि पोस्ट काढतात, आणि काही नुसते फॉर्म भरो टक्कल पडलं तरी फॉर्मच भरायचं. 8-8 आणि 10-10 वर्ष क्लास बदलायला लागलेत. हा प्रॉब्लेम इफिशियन्सीचा आहे, हा प्रॉब्लेम टाईम मॅनेजमेंटचा आहे. आम्हाला टाईम मॅनेजमेंट कळालं पाहिजे. किती टाईम आहे आमच्याकडे लाईफमध्ये सांगा बरं. इथून सुरुवात करू. बोलत राहा तुम्ही. विचार केला तर भरपूर आहे. वेळ किती आहे आपल्या जीवनात? तुम्ही फॅक्ट सांगतो तुम्हाला. पहिले 15 वर्ष तर आपल्या लहानपणात गेलेत. म्हणजे जगानं सांगितलं की तुला काही कळत नाही. 10वी पर्यंत घरच्यांनी बी सांगितलं तुला काहीच समजत नाही. मग आम्हाला वाटलं की सगळे म्हणतात मला काही कळत नाही म्हणजे मला खरंच काही कळत नाही. 15 वर्ष ते गेले. त्याच्यानंतरचे इकडं तिकडं टाइमपासमध्ये गेले लोकांचे आयुष्य. आणि पॅरलल लाईफ पर्सनल आणि प्रोफेशनल सोबत जुडली लोकांची. आणि मग लोकांनी लग्न केलं. आता संसार चांगला करायला काय लागतं? दाम. कारण संसारातल्या सगळ्या गरजा पैशाने पूर्ण होणार आहेत. आणि प्रोफेशनली काय लागतं तुम्हाला? स्किल्स आणि टाइम. यू हॅव स्किल्स बट इफ यू डोंट डिवोट टाइम इन द ऑर्गनायझेशन, तुमची संधी तुम्हाला मिळणार नाही भविष्यातली, तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी मिळणार नाही आहे. आणि ह्या दोन्ही गोष्टींमध्ये माणसं अडकतात. कसं बस 5, 50, 40 वर्ष गेलं. आता जो माणूस 40च्या आत काहीच करू शकत नाही तो 40 नंतर काहीच नसतो करत. आणि ज्याच्याकडे 40च्या आत 50च्या आत खूप काही अचिव्हमेंट्स आहेत, तोच माणूस 50च्या नंतरचं उर्वरित आयुष्य त्याला जे काही मिळणार आहे तो आनंदाने घालवू शकतो. आता आजही 50च्या नंतरची माणसं दयनीय अवस्थेत जीवन जगतायत. का? कारण त्यांनी जे चुका केल्या त्या वेळात ते त्यांना भोगायचं. म्हणून आम्हाला जर संपूर्ण जीवन यशस्वी करायचं असेल आणि आनंदी करायचं असेल तर आम्हाला फक्त आणि फक्त टाईम मॅनेजमेंट कळालं पाहिजे. माझ्या जीवनातला विनाकारण एकही दिवस गेला नाही पाहिजे. गेलाच नाही पाहिजे. हे ज्याला जमलंय त्याच्याकडं मान, सन्मान, संपत्ती, वजन, इम्प्रेशन सगळंच आहे त्याच्याकडे. मग आम्हाला काम कुठं करायचं? टाईम मॅनेजमेंटवर. मग कॉन्सेप्ट समजून घ्यायची. बा टाईम म्हणजे काय असतो? काय असतो टाईम म्हणजे काय? अरे ही मॅनमेड कॉन्सेप्ट आहे. नाही, हे क्लॉक आहे तिथं. टाईम म्हणजे काय? मॅनमेड कॉन्सेप्ट. मग आपल्या जीवनातला आपला वेळ फ्रुटफुल आहे का? काही प्रोडक्टिव्ह आहे का? मग मी वाचलं तर प्रोडक्टिव्ह, काही वाचून कळालं नाही तर प्रोडक्टिव्ह नाही, काम केलं रिझल्ट नाही, प्रोडक्टिव्ह नाही, रिकाम्या गप्पा हाणल्या काही त्याला चव नाही चोता नाही, झिरो रिझल्ट. हे मोठ्या मोठ्या लोकांना कसं काय जमलं? काही माणसांना दिवसभर बेजार येते तरी काहीच आउटपुट नाही, आणि एक माणूस तास 2 तासासाठी येतो आणि सगळं हवा पलटून टाकतो, सगळं वातावरण बदलून टाकतो सगळं. हे कसं घडतंय? तर प्रत्येकाने ठरवायचं की माझं वेळेचं मूल्य काय. लोक म्हणतात टाईम इज मनी. खरं आहे की नाही? टाईम इज. अरे पैशाला बँक आहे बाबा, वेळेची कुठं बँक आहे? पैसे बँकेत ठेवले तर वाढत असते.
अशी कुठं वेळेची बँक आहे की चला माझ्याकडे आता 2-3 वर्ष शिल्लक आहेत, EMI घ्यायला नियम म्हणलं, अरे कसं काय रे तुम्ही, माझी बँक आहे ना, माझ्याकडे आता बरेच वर्ष शिल्लक आहेत. असं होत नाही. इट नेवर हॅपन्स. बट टाइम इज मोर व्हॅल्युएबल दॅन मनी. पैशापेक्षा जास्त मौल्यवान. हे ज्या ज्या लोकांना कळालं त्या लोकांच्या जीवनामध्ये बदल झाला. मग सांगा ना तुम्ही, टाईम कशात वाया जातो आमचा? प्रत्येकाने विचार करायचा स्वतःचा. म्हणजे यांना 24 तास आहेत, मला 24 तास आहेत, यांना 24 तास आहेत, यांना 24 तास आहेत, यांना 24 तास आहेत, यांना 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 कोणाला पण 24च तास आहेत. तर काही लोकांचं 24 तासाचं आउटपुट बघा, भयानक आहे. काही लोकांचं 24 तासाचं आउटपुट 0 आहे. एकाचं 15-15 मिनिटाची अपॉइंटमेंट घेण्यासाठी आम्हाला 15-15 दिवस वेटिंग करावं लागते. आणि काही काहींची 15-15 दिवसाची अपॉइंटमेंट आम्हाला 15 मिनिटात मिळते. एवढी माणसं फ्री अवेलेबल आहे. म्हणून टाईम मॅनेजमेंट. आणि टाईम मॅनेज करणं म्हणजे टायमाला नसतो मॅनेज करता येत. आज मला जास्त काम आहे म्हणून मी वेळ वाढवला, घडी पुढं सरकून ठेवली, असं नसतं करता येत. आय हॅव टू मॅनेज माय सेल्फ. दिस इज टाईम मॅनेजमेंट. कळालं? माणसं सगळेच म्हणते टाईम नाही आहे. जे काही करत नाही ते बी म्हणते टाईमच नाही. ज्याला काम आहे तो म्हणतो नाही मला वेळच नाही. आणि ज्याला काहीच काम नाही ते पण काय म्हणतं, मला वेळ नाही. वेळ कुठे आहे? बिझी झाले कशात? तर हे कौशल्य नाही. मग आमचं कोण टाईम, पहिला आपला मुद्दा आहे की कोण टाईम खातो आमचा. आमचं टाईम चोरतो कोण? जो फोन कॉल 10 मिनिटात संपायला पाहिजे तो आमचा अर्धा तास चालतो. जो कॉल 2 मिनिटात संपायला पाहिजे तो आमचा 10 मिनिटं चालतो. जी इन्क्वायरी आमची अर्धा तास संपायला पाहिजे ती आमची 1.5 तास चालते ना. बरोबर आहे की नाही? कारण का की आम्ही उगाच खेचत राहायचं. गरज नसताना गप्पा हाणायच्या, गरज नसताना बाता हाणायच्या, गरज नसतानाच टाइमपास करायचा, गरज नसताना बरं का. मग कोण चोरतं आमचा टाइम? एकतर आजूबाजूचे लोक. गरज नसताना कशाला वेळ द्यायचा? गरज आहे ते हाणाले गप्पा, राजकारणावरच गप्पा. बरं आपले अधिकार बी नाही, काही गरज आहे? बरं अधिकार बी नाही आपलं, तर आपल्याला कोणी सांगितलं नाही. त्यांचं कसं होईल? तुझं बघ ना, तो साबुदाणा संपला घरी, शेंगदाणे नाहीत, गाडी सर्व्हिसिंग केली नाही तू महिना झाला. आपलं बघा ना, ते दे सोडून लोकाचं कुठं झालं. टाईम बरोबर. मग कसा टाईम पुरेल? मल्टीटास्किंग बनल्याशिवाय तुमचा पगार वाढणार नाही कधीच, आणि उत्पन्नही वाढणार नाही. अरे शेतामध्ये लोक आंतरपीक घेतात. आंतरपीक काय? ऊसात गहू आहे, ऊसात हरभरे आहेत. आंतरपीक मल्टीटास्किंग नाही काही. मल्टीटास्किंग. आणि मल्टीटास्किंग बनल्याशिवाय तुम्हाला जास्त उत्पन्न मिळू शकत नाही. इफ यू कम्प्लिटली डिपेंड अपॉन ओनली वन स्किल, ग्रोथ होणार नाही. आणि मग टाइम मॅनेज करायचं हे कौशल्यच आहे ना. बघा ना तुम्ही, काही लोक तंतोतंत, म्हणजे जो माणूस बिझी आहे तो प्रत्येक गोष्टीला वेळ देतोय. बिझी पीपल हॅव टाइम फॉर एव्हरीथिंग. अंडरस्टँड? बिझी पीपल हॅव टाइम फॉर रीडिंग, बिझी पीपल हॅव टाइम फॉर
I mean, exercise. Busy people have time for the relatives, the function, updations, meetings, programs. And the people who are lazy don't have time at all. कुठे गेला टाइम मग? म्हणून टाइम मॅनेजमेंट मुद्दाच आहे. दिवसभरातला वेळ माझा काल कसा गेला याचं चिंतन करायची गरज आहे. अरे मी काही न वाचता मी जेवण केलं ना, मेरा खाना भी हराम है ये समझना चाहिए सब लोगों ने. मैंने कुछ भी पढ़ा नहीं, मैंने कुछ सीखा भी नहीं. आणि कामाच्या ठिकाणी शिकायचं आहे, हे तर आमचं काम आहे. हो, आम्ही शिकलं पाहिजे. जेवढी जास्त लर्निंग तेवढं जास्त स्किल, जेवढे जास्त स्किल्स तेवढं प्लॅनर तुम्ही बनणार. कारण मार्केटमध्ये पैसे नियोजनाला आहेत, कामाला नाही. बिल्डिंग बनवणारा इंजिनियर जास्त पैसे घेतोय, मिस्त्री नाही. ऑर्गनायझेशन चालते प्लॅनिंगवर, उद्योग चालतो प्लॅनिंगवर, आणि लाईफ पण चालते प्लॅनिंगवरच. मग काही लोकांचं ठरलेलं आहे की कोणत्या वर्षी पोस्ट काढायची, कोणत्या वर्षी लग्न करायचं, कोणत्या वर्षी मुलं झाले पाहिजेत, कोणत्या वर्षी कुठं जायचं. आणि मग ते मेक थिंग्स हॅपन ॲज पर देअर प्लॅन. संडेला पण काय करायचं लोकांचं ठरलेलं आहे. काही लोकांचं काहीच ठरलं नाही. संडे ना झोपा, आणि झोपा म्हणल्यावर काय मग दिल मागे मोर. जो माणूस सकाळी जास्त झोपला तो दुपारी जेवण करून पुन्हा झोपतो. हां, तो झोपणारच फक्त. आणि मग झोपला की तो संध्याकाळी बी झोपतोच. झोपायचंच किती, अख्खी जिंदगी झोपेत गेली. चोवीस तास आहेत का नाही आपल्याकडं. मग सांगा ना, प्रत्येकाचे 24 तास कसे जातात? 8 तास गेलेत आमचे कशाला? निद्रा, झोपायला. अरे कोणीच झोपत नाही 8 तास. कोण झोपायला 8 तास? झोपायची इच्छा तरी त्याला झोप लागा ना. त्याचं एवढं डोक्याचं खोबरं झालं तेच. झोपले तुम्ही 8 तास? नाही झोपू शकत. पण तरी 8 तास झोपा. आणि 8 तास काम आहे का आपल्याला? कामाचे तास आहेत तेवढे. त्या तासामध्ये काम कुठे आहे आमचं? दिवसभरात 3 इन्क्वायरी आहेत. आणि काय, एकच चपाती 4 वेळेस लाटायची आणि 4 वेळेस भाजायची, आणि एकच माणूस जेव घालायची. परत परत तेच. हे ओव्हरलॅपिंग आहे बिनकामाचं. मग टाइम कुणाचा मॅनेज होतो? सगळ्यांचा कुठं होतो मॅनेज टाइम? कोणाकोणाला वाटतं मला सन्मान मिळाला पाहिजे समाजात? आणि कोणाला सन्मान आहे? त्याचं कर्तृत्व आहे त्याला. बस, सिंपल गोष्ट आहे. मग ज्याच्याकडे ध्येय आहेत त्याचा वेळ मॅनेज झाला, ठरलंय त्याचं. दुपारी 2 वाजता काय करायचे, 3 वाजता काय करायचे, 4 वाजता काय करायचे, 5 वाजता काय करायचे, 6 वाजता काय करायचे, सोमवारी काय करायचे, ठरलंय त्याचं ध्येय. ज्या लोकांना ध्येयच नाही त्याचा टाइम कसा मॅनेज होईल? किधर गए तो, किधर भी नाही, और क्या लाए तो कुछ भी नाही. आणि दिवस तर गेला, मार्केटमध्ये फिरायला गेलते. कुठे गेलते? बाहेर. काय आणलं? काहीच नाही आणलं. कसं कळालं मग? पहिलं ध्येय. दुसरं, मला श्रीमंत व्हायचंय ही ज्याची त्याची तीव्र इच्छा असली पाहिजे. हां, काही लोक म्हणते जाऊ द्या, भागायले ना आपलं, भरायले ना पोट. हां, त्याच्या डोक्यातच नाही. एक माणूस म्हणतो आय एम नॉट हॅपी विथ वॉट एव्हर आय एम अर्निंग नाव. मला पैसे कमवायचे, संधी आहे,
घराच्या बाहेर माणूस पडला की तो प्रत्येक ठिकाणी पैसे कमवू शकतो. घरात फक्त पैसे नाहीत त्याला. बाहेर पडला तर नुसताच इकडे गेला आणि तिकडे गेला. एका गुरुजीच्या खिशात रुपया नाही, पेट्रोलला पैसे नाहीत. गुरुजी लेक्चर घेऊन टाकीला कान लावायला लागले. अशी टाकी घालवली गाडी, रुपयाच नाही, तेलच नाही, मध्ये पेट्रोल नाही. आणि एका गुरुजीच्या खिशात नुसते बंडलच. गुरुजीत फरक आहे का नाही? कशामुळं? की त्यानं स्वतः ठरवलंय की मला श्रीमंत व्हायचं. वर्क प्लेसच्या रिकाम्या गप्पा. कोणतरी पुस्तक वाचते का आपल्याकडे वेळ मिळाला म्हणून? पण नाश्ता सोबत. का असं गिळायचं नाही, खाली उतरायचं नाही, नाश्ता सोबत. माणूस असा गाठायचा की ज्याला जिद्द आहे, ज्याला ध्येय आहे, ज्याला आमिर बनायचंय, ज्याला निरोगी राहायचंय, ज्याला यशस्वी व्हायचंय, त्याला कॉपी करायची. गायबानेला कॉपी करायची का? त्याच्या गाडीत तेल नाही, त्याचं चप्पल फाटलंय, ज्याला डोकळत नाही, डज कळाना, आणि ते आपला दोस्त, आणि तोच आपला जिगरी दोस्त. आणि काय शिकायचं त्याच्याकडून, काय आउटपुट करायचं? अरे त्याच्यात इथं अंतकरणात तुम्हाला बघून आग लागली पाहिजे. त्याला वाटलं पाहिजे मायला सर्वसामान्य माणूस कुठे गेला हो, त्याच्या इथं आग लागली पाहिजे. जोपर्यंत इथं आग लागत नाही का तोपर्यंत माणूस ठरवूच शकत नाही. काही लोकांना अजिबात अपमान सहन होत नाही, आणि काही लोकांना किती अपमान करा, करा अजून करा. तेव्हा एखाद्याला म्हणलं बावडे का, ते म्हणतो तुम्ही सगळे म्हणतात म्हणल्यावर मग मी असू बी शकतो बाबा. पहिलं काय झालं, काय सांगितलं पहिलं? टाइम मॅनेजमेंट कसा होणार आहे? ध्येय. आय वॉन्ट टू बी रिच. टार्गेट आहे ना, आय वॉन्ट टू बी रिच. त्याच्यानंतरचं टाइम मॅनेज करायचं. काय टाइम मॅनेजमेंट करायचं? पुढचं प्रायोरिटी ठरवायचं. दोन गोष्टी माणसाच्या समोर येत असतात, दोन्ही कधी बी कामं. एक काम इकडं ओढतं, एक काम इकडं ओढतं, नेमकं कुठं जावं कळत नाही. आणि मग त्यावेळेला आम्ही गोंधळून जातो, आम्ही कुठंच जात नाही. आम्ही ठरवायचे त्यातली त्यात बेटर कुठं आहे. त्याला म्हणायचं प्रायोरिटी. प्रायोरिटी म्हणजे काय? प्राधान्य, प्रेफरन्स. वेळ द्यायचा कशाला? म्हणजे माझा आवडता चित्रपट आज लागलाय, आवडती मॅच चालू आहे, आणि उद्या पेपर पण आहे, आता कसं करायचं? आपल्याला ठरवावं लागेल ना महत्वाचं काय आमच्या जीवनात. इकडं वर्ल्ड कप येईल पण मला चहाचा कप मिळायची मारामार, तिकडे पेपर लिहिला तर काहीतरी एखादा कप मिळू शकतं आयुष्यात. हे प्राधान्य कुठं द्यायचं कळालं पाहिजे. अरे काही लोकांना चालू जॉबमध्ये सुट्ट्या हाणायची की निघालीच लग्नाला, निघालेच बाजारला, निघालेच मॉलमध्ये, आणि असले कुठे श्रीमंत होत असतात. आपण अशा आग लागल्या माणसाच्या सोबत राहायचं. तुकाराम महाराज म्हणले, माझी जातीचे मिळो मज कोणी. 16व्या शतकात तुकोबारायचं वाक्य आहे. ते म्हणले माझ्या जातीचे मला मिळाले पाहिजेत. माझ्या जातीचे म्हणजे कोण? मी ज्या जातीचा आहे ते नाही, जे माझ्या विचारांचे ते. जर याचे आणि माझे विचार एक असतील तर हा माणूस माझ्या जातीचा. यांचे आणि यांचे विचार सेम असतील तर हे दोघं एका जातीचे.
ध्येय सारखे, विचार सारखे, तर मग त्यांची जात एक. वडिलांचे आणि मुलांचे विचार भिन्न असतील तर महाराज म्हणले त्यांची जात एक नाही. अशी जात तुकाराम महाराजांना अपेक्षित होती. आपल्या जाती तर ह्या सगळ्या मतदानाच्या जातीत, ह्या कशा जातीत? ह्या मतदानाच्या, ह्या निवडणुकीच्या जातीत. ह्या तर आम्हाला त्या जातीचा माणूस आपल्याला मिळाला पाहिजे, जेणेकरून माझं कल्याण होईल. म्हणून प्रायोरिटी कळते. तुम्हाला माहिती आहे ना माकडाला कसं पकडतात? माहिती आहे का तुम्हाला? माकडं कसं पकडतात माहिती आहे का? बरं, माकडं माहिती आहेत का? आपले पूर्वज होते ते. कसे पकडतात माहिती आहे का? असं फोन करतात का त्याला? व्हॉट्सअप कॉलिंग करतात त्याला. या माकडाला पकडण्याची टेक्निक काय माहिती आहे का? माकडाला आवडतं काय? काय आवडतं माकडाला? फुटाणे. फुटाणे. कोणत्या माकडाला? कोणत्या बी माकडाला काय आवडतं? फुटाणे. मग एक अशी छोटी बरणी ठेवायची, मध्ये फुटाणे ठेवायची, माकडाच्या समोर ठेवायची, बघायचं ते. माकड बघतंय लांबून, आणि मग त्या बरणीचं जे तोंड आहे ना ते फार बारीक, मध्ये फुटाणे. माकड येणार ओढून, तिथं बसणार. आता हात खाली आहे त्यामुळं माकडाचा हात त्या बरणीत जाणार. आता बरणीत हात गेल्यानंतर आता माकडानं मूठ भरून घेतली. आता मुठीत काय? फुटाणे. पण माकड हात काढताना निघाना. आता माकडाला दोनच पर्याय आहेत. हात काढायचा असेल तर फुटाणे सोडायचे, आणि फुटाणे पाहिजे असेल तर मग हात कापायचा. हे त्या माकडानं ठरवायचे की माझ्यासाठी ॲसेट काय आहे आणि प्रायोरिटी काय आहे, संपत्ती काय आहे आणि मला लायबिलिटीज काय आहेत माझ्या. ते माकडानं ठरवायचंय. बाकीचे माकडाचे दोस्त म्हणतात मूठ सोडू नको बाग. दोस्त माकडाचे आहेत ना, ते म्हणे बाग मूठ नाही सोडायची. आता माकडानं ठरवायचं, जर हात माझा महत्वाचा असेल तर मला शेंगदाणे फुटाणे सोडून द्यावे लागतील, आणि जर फुटाणेच महत्वाचे असतील हात का. त्याचं नाव प्राधान्य, त्याचं नाव प्रायोरिटी आहे. ज्यानं त्यानं ठरवायचं. माझा जॉब महत्वाचा असेल तर छोटे मोठे काम माझ्यासाठी महत्वाचे नाही आहेत. माझं करिअर महत्वाचं असेल, माझं ध्येय महत्वाचं असेल तर छोटे मोठे फोन कॉल विलकाल मला काही असे गप्पा टप्पा महत्वाचे नाही आहेत. की त्यानं माकडाला सुद्धा कळालं पाहिजे. आणि मग ज्या माणसाला प्रायोरिटी आहे ना, वाचला त्याचा वेळ, झाला टाइम मॅनेजमेंट. अजून काय असतं? लोक लिहितेत, प्लॅन करतेत, डायऱ्या लिहितेत, नियोजन करतेत, आणि असर्टिव्ह बनायचं आम्हाला. असर्टिव्ह म्हणजे काय? पुढच्या माणसाला प्रेमानं नाही म्हणायचं. डायरेक्ट नाही म्हणलं तर मग लोकांना राग येते. डायरेक्ट इंजेक्शन दिलं की लोकांना जरा दुखतंय, जरा टोचतंय. सलाईन मधून इंजेक्शन दिलं की टोचत नाही, बघा, दुखत नाही. डायरेक्ट नाही. तुम्हाला फोन करणारा माणूस प्रिपेड असतो. प्रिपेड तो ठरवतो याला किती वाजता फोन करायचा आहे. फोन उचलणारा माणूस प्रिपेड नसतो ना, आणि तो अशा घाईत फोन करतो की तुमच्याकडून तो वधवून घेतो. येस और नो. इमिडिएटली किंवा अचानक आलेल्या फोनला कधीच हो किंवा नाही म्हणायचं नाही. त्याला म्हणजे थांबा, मी तुम्हाला 10 मिनिटात फोन करतो. आणि मग चिंतन करायचं की याला हो म्हणल्यानंतर माझं काय नुकसान होईल.
याला नाही म्हणल्यानंतर माझं काही नुकसान होईल. आणि मग सांगायचं नाही व मी प्रयत्न केला पण मला नाही जमत. आम्ही अगोदर हो म्हणून टाकतो आणि मग पुन्हा आम्हाला नाही म्हणायची वेळ येते आणि मग पुन्हा आम्हाला असं वाटतं की आता त्यांना नाही म्हटल्यानंतर त्यांना कसं वाटेल. म्हणून जिथं हो म्हणायचे तिथं होच म्हणायचं आणि जिथं नाही म्हणायचे तिथं नाहीच म्हणायचं. हे ज्यांना जमतं त्यांचं झालं ना टाईम मॅनेजमेंट. आता आम्ही कुणाला मॅनेज करलो? टाईमाला का स्वतःला? स्वतःला मॅनेज करायला तर आम्ही. दिस इज टाईम मॅनेजमेंट. आणि मग इफिशियन्सी इज इक्वल टू आउटपुट अपॉन इनपुट. अरे काही 2च तास अभ्यास करतात पण मस्त त्यांना अंडरस्टँड होतं. आणि काहीचा दिवसभर कष्ट चालू आहे, मेहनत चालू आहे, 12 वर्ष झालं काम चालू आहे, पगार व्हायना, वाढ बी ना, गाडी बी तीच, ती नवी घेता येईना. परिस्थिती तुमची तुम्ही स्वतः सुधरत नाहीयेत. याला लोकांचा अजिबात दोष नाही हा. आणि शासनाची योजना कुठं आपलं श्रीमंत करत असतात काय? ती योग्य नादाला लावायचे खेळ आहेत ते, टाइमपास तात्पुरता. शासनाच्या योजनेवर कोण माणूस श्रीमंत झाला? कोण मोठा झाला? झालाय कोणी? येडेपणा, प्युअर येडेपणा आहे ना. म्हणून लोकांना प्रेमानं नाही म्हणायचं. प्रेमानं, त्याचं नाव असर्टिव्ह बिहेवियर आहे. तुम्हाला नाहीच म्हणता आलं पाहिजे, गरज नसताना. काही लोक एवढे सॉफ्ट स्पोकन आहेत, ते नाही ना, नाहीच म्हणता येत नाही, नाहीच बोलत नाही, नाहीच म्हणत नाही, म्हणूनच वाटत नाही. मर ना. पुन्हा म्हणायचं नाही नाही, मला कुणी बी फसवतेच. अरे तू दलिंदरच आहे ना, तुला फसवतील नाही तर काय होईल? तू नको त्या गाडीत बसतो, नको त्या पार्टीत जातो, नको त्याच्यावर विश्वास ठेवतो, नको तिथं पैसे गुंतवतो, नको त्याच्या प्रेमात पडतो, नको त्याच्यासोबत लग्न करतो, नको तिथं काम करतो, नको ते चित्रपट पाहतो, नको त्याचे फोन उचलतो. मग तुझी वाट लागायला नाही तर काय होईल? तुला कळालं तर पाहिजे ना की पुढचं कसं आहे काय. ते कौशल्य असं थोडी येणार आहे. मग बघा ना तुम्ही टाईम मॅनेजमेंट म्हणजे काय. टाईम मॅनेज झाल्याशिवाय माणूस नाही मोठा होऊ शकत. अरे एक माणूस 4 कंपन्यांचा मॅनेजिंग डायरेक्टर आहे. 4, 5, 6, 10 कंपन्यांचा एकच माणूस. आणि एकच किराणा दुकान. स्वतःच उचलायचं, स्वतःच नारळ सोलून द्यायचं, स्वतःच मीठ भरून द्यायचं. आणि कोणी कुठं मेलं तर जाता बी आहे ना का तर दुकान बंद राहते. कसला धंदा करायला लागलाय हा? तू मसोबत जत्रात जा. हा, मग तुम्ही तुमच्या बॉस कडून जर काही शिकत नसाल तर मग तुम्ही कशाला शिकण्याचं आव्हान आणताय? तरी शिकण्याचं आव्हान नाही, शिकलं पाहिजे. आपल्यापेक्षा मोठ्या माणसांकडून शिकायचं आपण. आणि मोठ्या माणसांना काम करताना कॅच करायचं, नुसतं बाता हाणताना नाही. काही माणसं काम न करता बाता येईल हाणतात. वातात यायचं ना लोकांचं. ज्याच्या बातान ज्याचं काम मॅच होते त्यालाच मानायचं. काही लोकांचं कामाचा पत्ता नाही, नुसत्या बाता. मोठ्या मोठ्या बाता ते बी. रशिया, चायना, जपान, महाराष्ट्र. पुढची पंचवार्षिक काहीच नाही, रुपया नाही घरी, शाबुदाना नाही घरी. तेल 2 किलो सांगितलं ना, पाव किलो नेलं घरी. पोराने फळं सांगितले ना, केळं नेली. आणि कसं येईल मग? असं मग बघा टाईम कसं मॅनेज होत नाही. असं टाईम मॅनेजमेंटचं कौशल्य ज्या माणसाला जमलंय ते माणसं उद्योगपती झालेत. त्यांना प्रॉब्लेम बी नाहीत. आणि मग 50-60 वर्षाच्या आत एवढं मोठं होऊन जायचं. पुन्हा उर्वरित आयुष्य मस्त एन्जॉय करता आलं पाहिजे. आणि हे सगळं करत असताना आम्हाला प्रत्येक गोष्टीला वेळ अलॉट केला पाहिजे ना. की मला फिटनेसला किती वेळ द्यायचा? नाही ना, आम्ही सकाळी 7लाच येतोय, मग किती वाजता व्यायाम करू?
अरे तू 10ला बी आला तरी तू नसतो करीत, तुला करायचंच नाही. ज्याला अभ्यासच करायचा आहे तो घरी लाईट नसताना सुद्धा करतो. एकलव्य बाहेर होता, पांडव आणि कौरव एकाच शाळेत बसत होते आणि बाबासाहेबांनी रोडवर बसून अभ्यास केलाय. आमच्या घरात लाईट आहे 4 ठिकाणी तरी आम्ही म्हणतो मच्छर आला. गरमाईच लय लागले, भूकच लागली आज. तुला करायचंच नाही ना, तो बाता झाण नको ना, तुला कारण द्यायचे. तुला 7 वाजायचे, मग किती वाजता व्यायाम करावं? 5ला उठ, 12 नंतर कर. त्याला नाही करायचं काय? ते कारण द्यायची नाहीत आयुष्यात. कारण देणारी माणसं मोठं होत नाहीत आणि मोठी होणारी माणसं कारण देत नाहीत. मग आपण काय ठरवायचं? अहो, प्रत्येकच माणसाला समस्या आहेत ना. कोणाला समस्या नाही? कोणाला घरच्या अडचणी नाहीत? कोण मुक्त झाला घरच्या अडचणीतून? सांगा ना तुम्ही मला. घरी समस्या नाहीत असा एक माणूस दाखवा मला, एक कुटुंब दाखवा तुम्ही. चला संपूर्ण संभाजीनगरात आपण आपला सेपरेटच सर्वे करू, जे कुणी सर्वे केलं नाही आतापर्यंत. बस, घरात कोण खुश आहे सांग? सुखी कोण? लोकांनी दुसरा सर्वे सुरू केला, आपण म्हणू फक्त तुम्ही खुश आहेत का? रिटायर झालेत तरी ते किरकिरच, भरपूर पैसे ते किरकिरच. मग कोण खुश आहे? कोणाला समस्या नाही आहेत जीवनामध्ये? सगळ्यांना समस्या आहेत. परिस्थितीची फक्त आणि फक्त जाणीव असून उपयोग नाही. त्या समस्येवर, त्या परिस्थितीवर मात करण्याची क्षमता आमच्यात निर्माण झाली पाहिजे हो. आणि मग माणूस मोठं होत आहे. आणि मग ज्याला पुढं जायचंय ते कशाला कोणाला बी वेळ देईल? उगाच टाइम मॅनेजमेंटवर 17च्या 60 नोट्स काढायचे आणि करायचं काहीच नाही. टाइम टेबल बनवला आम्ही, किती वाजता खातो. अरे पहिलं जिरलंच नाही तर लागतो, खातो का लगेच? आता नाही मी 7लाच जेवणार, पहिलं जिरलं नाही ना, नुसतं ढेकरे आले ना तुला. टाइमावरच कशाला खातो? भूक तर लागू दे ना. मी वेळेवर आंघोळ करतो, मी वेळेवरच जेवतो. कायला वेळेवर जेवतो? आणि काय केलं तू? येणारी प्रत्येक सिच्युएशन हँडल करायचं कौशल्य हे याचं नाव टाइम मॅनेजमेंट आहे. म्हणजे प्रत्येक गोष्ट ठरवायची आणि त्याप्रमाणे करायचं. तू ठरवशील तू मला 10 वाजता निघायचं, पण पुढं पाऊस आला ना, पावसाला सांगतो फोन करून माझं टाइम मॅनेजमेंट डिस्टर्ब झालं म्हणून. नाही तर मग मला वेळेतच जावं लागतंय, टाइम मॅनेजमेंट आहे, भिजतो का मग? आता काय लोकांनी टाइम मॅनेजमेंटला कुठेच नेलंय. परिस्थिती हाताळायची बस, खलास. आणि मग वेळ मिळतो. स्वतःला खुश ठेवायचं. चॅलेंज आहे ना, काय तर स्वतःला खुश ठेवायचं. स्वतःला खुश कसं ठेवता येईल? आपल्याला जे करायचे त्याला आपल्याला वेळ मिळाला की माणूस खुशच. जे करायचं आपल्याला, तुला व्यायाम करायचा आहे ना, तुला वेळ मिळाला ना तू खुश. तुला जेवायचं, तुला जेवायला वेळ मिळाला ना तू खुश. नेमकं आम्हाला जे करायचं त्याला वेळच मिळाला ना आम्हाला, म्हणून उगं तसंच रडत पडत जीव काटायचा नसतं. कशी जिंदगी चाललंय? बरं आहे आपलं, कट रही आहे. अशी काळ काटायची. असं नियोजन ज्या माणसाने केलंय आणि ज्याला जमलंय, अहो तुमची सुरुवात कुठं झाली हे कधीच कोणी विचारत नाही. शेवट विचारतात लोक. शेवट खरं की नाही? शेवट महत्वाचा आहे. शेवट गोड झाला पाहिजे आणि मग शेवट मजा येते. नाही ते काय, प्रत्येक मोठा माणूस झिरोतून सुरू झालेला आहे. आणि प्रत्येकच मोठ्या माणसाला तो यासाठी मोठा झाला की तो फार ज्ञानी आणि त्याला लई मार्क्स होते असं नाही. त्याला बस परिस्थितीवर मात करण्याचं कौशल्य त्याच्याकडे. त्याला कळतं मला मदत कुणाची घ्यायची.
घराला आग लागली ना, पोलीस स्टेशनला फोन केला. अरे ॲम्ब्युलन्सला कर ना, तुला कळायला पाहिजे ना कोणाला फोन करायचं ते. जखम मांडीला आणि मलम शेंडीला. जिकडं जखम आहे तिकडं मलम लावावं, तिसरीकडेच मलम लावायचं. आदर कुणाचं बी मार्गदर्शन घ्यायचं नाही. अरे गुरु सुद्धा तपासून करावं लागतो. आता आजचे गुरु लय भामटे आहेत. कुणाचंही मार्गदर्शन घ्यायचं नाही. तो आपल्या मार्गदर्शन करण्याच्या जे काही निकष आहेत किंवा जे पॅरामीटर्स आहेत त्याच्यात बसतो का बघा. आणि कुणाचं बी ऐकू नका, आणि सगळ्यांचं सगळं ऐकू नका. झालं मग, एवढं करायचं बस.